हॅलो स्टुडंट्स, वेलकम. चला स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेतला आहे मॅथमॅटिक्स आणि त्यामध्ये आपला 4th चॅप्टर चालू आहे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. तर हा चॅप्टर याच्या आधीचे जे सगळे प्रॅक्टिस सेट आहेत, म्हणजे फ्रॅक्शन्स म्हणजे काय, देन फ्रॅक्शन कसे राईट करायचे, फ्रॅक्शन नंबर लाईनवरती कसे शो करायचे, फ्रॅक्शनचे ॲडिशन, फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन, त्यानंतर फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन, तर हे सगळे जे आहेत हे आपण ऑलरेडी बेसिक सगळे क्लिअर केलेले आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व करणार आहोत. तर या प्रॅक्टिस सेट 13साठी फ्रॅक्शनची डिव्हिजन कशी करायची आणि फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. तर आपला हा आहे प्रॅक्टिस सेट 13. ओके, तर स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 13 सॉल्व करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे प्रॅक्टिस सेट किंवा जे चॅप्टर्स ज्याचे जे बेसिक्स आहेत ते जे मी जेव्हा क्लिअर करीन, त्याचे जे व्हिडिओज अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. ओके, चला आता यामध्ये आपण बघणार आहोत हा जो प्रॅक्टिस सेट 13 आहे हा सॉल्व करण्याच्या आधी याचे बेसिक्स आपण क्लिअर करूया. राईट, याच्यामध्ये आहे रेसिप्रोकल्स ऑर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. तर हे म्हणजे काय आपण बघणार आहोत. इथे आपल्याला एक फ्रॅक्शन दिलेला आहे 3/4. ओके, हा असतो न्यूमरेटर आणि हा असतो डिनॉमिनेटर. तर इथे आपल्याला फ्रॅक्शन दिलेलं आहे 3/4. तर याचा आपल्याला रेसिप्रोकल कसा करायचा आहे, तर जर न्यूमरेटरचा नंबर आहे हा डिनॉमिनेटरला जातो आणि डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला जातो, म्हणजे काय होतं, त्याची अदलाबदल होते. लाईक तर याचा जर रेसिप्रोकल असेल तर तो कसा येणार 4/3. तर इथे न्यूमरेटरला आलेला आहे 4, डिनॉमिनेटरला आलेला आहे 3. म्हणजेच काय झालं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जे नंबर असतात ते काय होतात, एक्सचेंज होतात. ह्यालाच काय म्हटलं जातं, त्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल म्हटलं जातं. तर सेकंड इथे काय दिलेलं आहे, 8/7 दिलेलं आहे. ओके, हा झाला न्यूमरेटर, देन 7 इज द डिनॉमिनेटर. याचा जर रेसिप्रोकल काढायचा असेल तर तो कसा आहे, खूप इझी. काय होणार, फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटर जे नंबर आहेत ते काय होणार, एक्सचेंज होणार. याच्यामध्ये बघा 7/8 इज द रेसिप्रोकल ऑफ 8/7. ओके, तर रेसिप्रोकल कसा काढायचा हे तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं, तर फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन कशी करायची हे बघितलेलं आहे. तर इथं फ्रॅक्शन आपल्याला दोन दिलेले आहेत, 7/5 इंटू 1/4 दिलेला आहे. ओके, याचे जर आपल्याला मल्टिप्लिकेशन आपण काय करत होतो, मल्टिप्लिकेशनच्या वेळेला आपण काय करत होतो, न्यूमरेटरला जे नंबर्स आहेत याची जी मल्टिप्लिकेशन आहे ही न्यूमरेटरला लिहित होतो, डिनॉमिनेटरला जे नंबर्स आहेत याची जी मल्टिप्लिकेशन आहे ही डिनॉमिनेटरला राईट करत होतो. म्हणजे 7 × 1 डिवाइड बाय 5 × 4. राईट, 7 × 1 इज 7 and 5 1 4 इज 20. राईट, तर ही झाली या दोन फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन. आपण काय करत होतो, तर न्यूमरेटरचे जे नंबर्स आहेत त्याची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर, डिनॉमिनेटरचे जे नंबर्स आहेत त्याची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला राईट करत होतो आणि त्याच्यावरून त्याचे मल्टिप्लिकेशन आपल्याला निघत होते. नाऊ इथे आपल्याला एक कन्सेप्ट शिकायची आहे, ती म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. ओके, तर हे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजेच काय हे आता आपण बघूयात. देन चला, तर इथे आहे लुक ॲट दिस मल्टिप्लिकेशन. तर इथं आपल्याला त्यांनी काही फ्रॅक्शन्सच्या मल्टिप्लिकेशन्स सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आपण जस्ट एक बघूयात काय काय त्यांनी केलेलं आहे. फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे 5/6 इंटू 6/5. तर इथं तुमच्या लक्षात आलं असेल 5/6 हा फर्स्ट फ्रॅक्शन आहे आणि इथे 6/5 हा काय आहे, त्याचा रेसिप्रोकल आहे आणि या दोघांची काय केलेली आहे, मल्टिप्लिकेशन केली आहे. मग ऑब्वियसली मल्टिप्लिकेशन करताना आपलं काय होतं, आपण काय करतो, तर हे जे 5 × 6 × 5 न्यूमरेटरचे नंबर न्यूमरेटरला त्याची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरच्या नंबरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. ते किती आली आहे, 30/30 मीन्स इज इक्वल टू 1. सी फर्स्ट, देन सेकंड बघा. आता सेकंडला काय आहे, 4 दिलेला आहे, म्हणजेच इथं काय असतं, डिवाइड/1 असतं. 4/1 इंटू याच्या मल्टिप्लिकेशन कशाशी केलेली आहे, त्याचा रेसिप्रोकल 1/4. म्हणजेच 4/4 इज इक्वल टू 1. यांची मल्टिप्लिकेशन किती आलेली आहे, 1. देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया, 3/2 इंटू 2/3. अगेन हा जो फ्रॅक्शन आहे याचे इथं काय आहे, ही रेसिप्रोकल आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर किती आलेला आहे, 1. फोर्थ एक्झाम्पल 71/3 इंटू 3/71. अगेन याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 1.
सो यावरूनच आपल्याला काय समजतं बघा, अ फॅक्शन इज अ मल्टिप्लाइड बाय अनदर फॅक्शन ऑब्टेन बाय एक्सचेंजिंग द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द फर्स्ट फॅक्शन. म्हणजेच हा जो फॅक्शन आहे ह्याचा इथे काय केलेलं आहे आपण, जे नंबर्स आहेत म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे काय केलेले आहेत, एक्सचेंज केलेले आहेत ऑफ द फर्स्ट फॅक्शन. their product is 1, तर त्यांची मल्टिप्लिकेशन किती येते, 1 येते. Each fraction of such a pair is called the reciprocal or multiplicative inverse of the other. तर यालाच त्याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हटलं जातं. राईट, तर ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात की त्याच्या आधी आता यावरून आपल्याला काय कळालं हे बघूयात. when the product of two number is 1, when the product of two numbers is 1, each of the numbers is the multiplicative inverse or reciprocal of the other. जेव्हा दोन फॅक्शन्स असतील आणि त्याचा प्रोडक्ट हा 1 येत असेल तर त्यावरून आपल्याला काय समजणार की ते कसे आहेत, एकमेकाचे रेसिप्रोकल्स आहेत किंवा ते मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहेत. राईट, चला नेक्स्ट आपण पुढचा बघूया, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. तर आता मल्टिप्लिकेशन्सचे तर सगळे बेसिक्स आपले क्लिअर झालेले आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता. सो चला आपण बघूयात, नेक्स्ट आहे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. तर डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. राईट, तर त्यासाठी आपल्याला दोन फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, 5/7 डिवाइड बाय 2/3. ओके, तर फ्रॅक्शन्सची डिव्हिजन करताना आपल्याला काय करायचं आहे, हा आहे आपला फर्स्ट फ्रॅक्शन आणि हा आहे आपला सेकंड फ्रॅक्शन. तर आपल्याला जो सेकंड फ्रॅक्शन्स आहे याचा रेसिप्रोकल हा फर्स्ट फ्रॅक्शन्सशी मल्टिप्लाय करायचा आहे. राईट, काय करायचं आहे, सेकंड फ्रॅक्शन जो आहे या सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल फर्स्ट फ्रॅक्शनशी मल्टिप्लाय करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्याला 5/7 डिवाइड बाय 2/3 दिलेलं आहे. तरी आपण हे कसं सॉल्व करणार, 5/7 इंटू 3/2. देन नेक्स्ट 15/14. ही झाली या दोन फ्रॅक्शन्सची डिव्हिजन. नेक्स्ट बघूयात आपण, नेक्स्ट दिलेला आहे सेकंड 6 डिवाइड बाय 2/3 दिलेला आहे. आता इथं फक्त 6 दिलेला आहे म्हणजे याच्या खाली काय असतो, याचा 1 असतो. तर आपण इथे कसं घेणार, 6 डिवाइड बाय 1 डिवाइड बाय 2/3. सो आता आपण काय करतो, फ्रॅक्शनची डिव्हिजन करत असताना सेकंड फ्रॅक्शन जो आहे याचा रेसिप्रोकल फर्स्ट फ्रॅक्शनशी मल्टिप्लाय करतो. देन 6/1 इंटू 3/2. 3/2 काय झालेला आहे, तर या सेकंड फ्रॅक्शनचा हा रेसिप्रोकल घेतलेला आहे. देन 18/2. ओके, सो चला डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन आपण बघितलेलं आहे. आता यावरून आपल्याला काय कळालं, टू डिवाइड अ नंबर बाय अ फ्रॅक्शन इज टू मल्टिप्लाय इट बाय द रेसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन. म्हणजे मी तेच सांगितलं, सेकंड फ्रॅक्शन जो आहे याचा रेसिप्रोकल फर्स्ट फ्रॅक्शनचे आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. राईट, तर चला आता आपण नेक्स्ट सॉल्व करायला घेणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 13. सो याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रेसिप्रोकल्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खूप इझी क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. इझी क्वेश्चन आहे म्हणून गडबड करायचं, कसंही सॉल्व करायचं आणि सोडवून द्यायचं असं करायचं नाही. अगदी व्यवस्थित हा क्वेश्चन सॉल्व करायचा, आपल्या हातचे मार्क्स असतात. राईट, सर त्यांनी इथं काय विचारलेलं आहे, रेसिप्रोकल विचारलेलं आहे. फर्स्ट दिलेलं आहे त्यांनी फक्त 7 दिलेला आहे. आता फक्त 7 म्हणजेच काय असतं, याचा डिवाइड बाय 1 असतं. सो याचा रेसिप्रोकल किती येणार, 1/7 येणार. देन नेक्स्ट किती दिलेलं आहे, 11/3 दिलेला आहे. तर याचा रेसिप्रोकल किती येणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे नंबर काय होतात, एक्सचेंज होतात, मीन्स 3/11. देन थर्ड आहे 5/13. सो 13 डिवाइड बाय 5. नेक्स्ट इथे आहे 2, ओनली 2 दिलेला आहे पण याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 1 असतं. सो आपण याच्यात काय लिहिणार, 1/2. देन नेक्स्ट इथे दिलेला आहे 6/7 दिलेला आहे. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे नंबर एक्सचेंज केले तर किती येणार, 7/6. राईट, सो हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन जो की खूप इझी होता, फक्त नंबर्सचे रेसिप्रोकल आपल्याला राईट करायची होती.
नेक्स्ट आहे कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. तर आपल्याला इथे आता हे जे फ्रॅक्शन्स दिलेले आहे त्याचे डिव्हिजन करायचे आहे. डिव्हिजन करताना मी मगाशी काय सांगितलेलं आहे, सेकंड फ्रॅक्शन्सचा रेसिप्रोकल, फर्स्ट फ्रॅक्शन्सची मल्टिप्लिकेशन करायची आहे. चला आपण इथे सॉल्व करूया. 2 डिवाइड बाय 3 इंटू 4 बाय 1. तर हा 1/4 होता, याचा रेसिप्रोकल आपण घेतला, तो किती आला 4/1 आला. देन नेक्स्ट याची मल्टिप्लिकेशन 8 डिवाइड बाय 3. चला नेक्स्ट सेकंड काय दिलेलं आहे, 5/9 डिवाइड बाय 3/2. सो 5/9 इंटू 3/2चा रेसिप्रोकल काय असतो 2/3. सो ही झाली या दोघांची डिव्हिजन. नेक्स्ट आपण थर्ड सॉल्व करूयात. 3/7 इंटू 11/5 मीन्स या दोघांची मल्टिप्लिकेशन किती येणार 33 डिवाइडेड बाय 35. नेक्स्ट फोर्थ वन आहे 11/12 इंटू या नंबरचा रेसिप्रोकल येणार 7/4. सो इथे बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन येते 77/8 48. ओके, तर आपल्याला आता 48 हे 77 डिवाइड बाय 48 आलेलं आहे. सो आपण काय करू, याच्या मिक्स नंबरमध्ये कन्वर्जन करू, राईट. सो 48 डिवाइड बाय 7 केलं तर 148, राईट. सो याची जर सबट्रॅक्शन झाली तर त्याचा आन्सर किती येतं 29 येतं. मग आपण मिक्स नंबर राईट करताना कसं करतो, तर हा असतो आपला कोशंट, हा झाला आपला रिमाइंडर आणि हा झाला आपला डिवाइजर. ओके, सो आपण काय करतो, ओके, सो हा झाला आपला फोर्थ क्वेश्चन सुद्धा इथे सॉल्व. नाव नेक्स्ट इज द थर्ड क्वेश्चन. There were 420 students participating in a Swachh Bharat campaign. They cleaned up 42/75 part of the town Sevagram. What part of Sevagram did each student clean if the work was equally shared by all? तर इथे आपल्याला त्यांनी जो क्वेश्चन दिलेला आहे याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर टोटल 420 स्टुडंट्स आहेत, राईट. तर त्यांनी त्या स्वच्छ भारत कॅम्पेनमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी सेवाग्राम हे एक छोटं खेडं आहे किंवा छोटंसं शहर आहे, याचा 42/75 इतका पार्ट त्यांनी तो स्वच्छ केलेला आहे. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा इतका भाग स्वच्छ केलेला आहे. व्हॉट पार्ट ऑफ सेवाग्राम डिड ईच स्टुडंट क्लीन इफ द वर्क वॉज इक्वली शेअर्ड बाय ऑल. तर हा जो त्यांनी स्वच्छ केलेला भाग आहे 42/75, तर हा या सगळ्यांनी मिळून केलेला आहे. पण प्रत्येक किंवा एव्हरी स्टुडंट, ईच स्टुडंटनी किती त्या सेवाग्राम टाउनचा भाग स्वच्छ केलेला आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके, म्हणजे एकट्या मुलांनी किंवा प्रत्येक एका मुलांनी किती भाग स्वच्छ केलेला आहे ते इथं आपल्याला सांगायचं आहे, राईट. सो चला सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांनी जे दिलेली आहे ती लिहून घेऊयात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एका मुलाने किती भाग स्वच्छ केलेला आहे हे काढायचं आहे. इतकं तर आपल्याला समजलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार, त्या मुलांनी सगळ्यांनी मिळून जेवढा भाग स्वच्छ केलेला आहे आणि किती जणांनी तो केलेला आहे याचं काय करावं लागणार, आपल्याला डिव्हिजन करावे लागणार. म्हणजेच आपल्याला 42/75 डिवाइड बाय 420 येणार. ओके, म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय समजणार, जर 42/75 डिवाइड बाय 420 हे आपण जर मांडलं तर यावरून आपल्याला काय समजणार, 42/75 हा जो पार्ट आहे हा 420 या इतक्या स्टुडंटनी क्लीन केलेला आहे. तर हे जर डिव्हिजन केलं तर आपल्याला काय मिळणार की एका स्टुडंटने नेमकं किती पार्ट क्लीन केलेला आहे हे आपल्याला मिळणार. सो इथे डिव्हिजन आलेली आहे. आता डिव्हिजनच्या वेळेला आपण काय करतो, सेकंड जो फ्रॅक्शन आहे किंवा सेकंड जो नंबर आहे याचा रेसिप्रोकल घेतो. सो तो कसा येणार 42/75 इंटू 1/420. इथे काय असतं 1 असतो. देन चला मी नेक्स्ट इथे सॉल्व करते.
42/75 इंटू 1/420. सो इथे आपल्याला डिरेक्टली भाग जातो. सो किती येणार 1/75 इंटू 10 मीन्स 1/. सो इथे किती येणार 1/750 म्हणजे 1/750 हा इतका पार्ट त्या सेवाग्राम टाऊनचा इतका पार्ट एका स्टुडंटनी क्लीन केलेला आहे. सो आपला आन्सर आलेला आपण काय लिहिणार each student clean 1/750 part of सेवाग्राम. ओके, तर चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट सॉल्व करत असताना काही प्रॉब्लेम आला, काही डाऊट वाटला तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता. थँक्यू, बाय बाय.